लोकशाही राहण्यासाठी, या देशामध्ये बाबासाहेबांचा विचार जिवंत राहण्यासाठी, या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावे लागतील. कुणी येतील, कुणी काही गप्पा मारतील, त्यांच्या गप्पांना तुम्ही आता बळी पडू नका. आज ह्या ठिकाणी कोण आले तुमच्या न्याय हक्कासाठी? सर्व महाराष्ट्रातली, पुणे जिल्ह्यातली, पूर्ण राज्याची बॉडी, सर्व पदाधिकारी वंचितचे आहेत तुमच्या सोबत. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतोय त्या ठिकाणी फक्त आमच्या मागासवर्गावर अन्याय होत नाही, तर ज्या ज्या बहुजन समाजावर अन्याय होतो त्या बहुजन समाजावर अन्याय झाल्यानंतर देशामध्ये कोण जात असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अन्यायात झालेला वाचा फोडायचं काम ह्या देशामध्ये कोण करीत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशासाठी लिहिलं, सर्व माणसाला लिहिलं, एका जातीसाठी संविधान लिहिलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तोच विचार घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशातल्या तमाम बहुजन वंचित माणसासाठी, न्याय हक्कासाठी दिवस रात्र फिरत आहेत. पायाला त्यांच्या दम नाही, त्यांच्या जीवाला दम नाही. म्हणून माझी विनंती आहे की आपण सुद्धा सर्वांनी येणाऱ्या लोकसभा असेल, येणारी विधानसभा असेल, त्या सर्वांना या इथल्या बानगुळ पक्षांचा, इथल्या भाजपाचा, इथल्या आरएसएसच्या कुणाच्याही मताला, कुणाच्याही भूलथापांना आपण बळी न पडता आदरणीय बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी, या देशामध्ये लोकशाही राहण्यासाठी, या देशामध्ये बाबासाहेबांचा विचार जिवंत राहण्यासाठी, या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावे लागतील. कुणी येतील, कुणी काही गप्पा मारतील, त्यांच्या गप्पांना तुम्ही आता बळी पडू नका. आज ह्या ठिकाणी कोण आले तुमच्या न्याय हक्कासाठी? सर्व महाराष्ट्रातली, पुणे जिल्ह्यातली, पूर्ण राज्याची बॉडी, सर्व पदाधिकारी वंचितचे आहेत तुमच्या सोबत. दुसऱ्या पक्षाचा माणूस कुणी आहे का? म्हणून माझी विनंती आहे, कुणाला 10 रुपये, 50 रुपये, 500 रुपयाच्या कुणाच्याही नोटाला, 100 रुपयाच्या नोटाला बळी पडू नका. येणाऱ्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, ग्रामपंचायत पासून त्या देशाच्या लोकसभेपर्यंत आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि बाळासाहेबांचे हात बळकट करायचे आहेत. बाकी सारखं कुणी आमदारकी देईल, कुणी मंत्री देईल म्हणून बाळासाहेब कुणाच्या वळतणीला गेले नाहीत. त्याला लाल दिवा आयुष्यभर मिळाला असता, पण बाळासाहेबांचं ध्येय एक खासदारकी नाही, बाळासाहेबांचं एक धोरण मंत्रीपद नाही. बाबासाहेबांनी देशासाठी जे काम केलं, न्याय दिला त्या संविधानातून, ते धोरण बाळासाहेबांचं आहे. मला आमदारकी नको, मला खासदारकी नको, बाळासाहेब म्हणतात का बहुजनाचा विचार कोण करणार आहेत? म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत गावागावात तरुणांनी, माणसांनी, सर्वांनी ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहिलं, बाळासाहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे. मी अंबेजोगाईचा आहे, पण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, गावागावामध्ये जातो, गल्ली गल्लीमध्ये जातोय. लोक म्हणजे हे पागल झालाय माणूस, बाळासाहेब संविधान. लोक पागल म्हणतात. मला गरज नाही फिरायची. 5 ते 7 एकर जमीन आहे, विहीर आहे, मोटर आहे, मुली माझ्या नोकरीला आहे, दोन्ही मुलीचं लग्न झालं, मुलीला नोकरी आहे. पण मोठी मुलगी म्हणते पप्पा घरात बसू नका, बाबासाहेबांनी देशासाठी काम केलं, तुम्ही सुद्धा फिरा, कार्यकर्ते म्हणून फिरा. म्हणून संविधान घेऊन, अंगावर लिहून, कुठे खातोय काय काही नाही. आज साहेबाच्या घरी झोपतो, उद्या ह्या मावशीच्या घरी राहतो आणि महाराष्ट्रामध्ये फिरतोय. हे उपकार नाही, त्या देशावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. 4 लेकराचं बलिदान दिलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी जर ठरविलं असतं तर बाबासाहेबांसारखा माणूस जगात श्रीमंत झाला असता, जगामध्ये श्रीमंत असतं. बाबासाहेबांनी घराचा विचार नाही केला, बाबासाहेबांनी तुमचा विचार केला, बाबासाहेबांनी देशाचा विचार केला, बाबासाहेबांनी माझा विचार केला. आणि संविधान याच्या मागासाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर देशातल्या तमाम समाजाला दिलं. बोलण्याचा अधिकार आज का बोलतो मी? आज मी इथं बोलतो, हे संविधानाचा ताकद आहे. म्हणून बाबांनो, घराघरात संविधान असलं पाहिजे. संविधानानं काय काय दिलं आम्हाला वाचलं पाहिजे. आणि म्हणून संविधानाचा जागर करतो आणि गावागावात सांगतो सर्व माणसांना. रोज 50 ते 100 माणसाला भेटतो. कुठं बी राहा, महाराष्ट्रामध्ये, देशात राहा, पण बाळासाहेबांच्या सोबत राहा. लोकांना पटतंय. बाळासाहेब कोणाच्या वळतणीला आतापर्यंत गेले नाही 70 वर्षामध्ये. एक लाचारी पत्करी नाही मी तर बाकीच्या आमच्या पुढाऱ्यासारखी. म्हणून बाळासाहेब तर खमक्या नेता देशात जर कोण असेल
तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण बाळासाहेब सोबत राहूया. अडचण आल्या तुम्हाला वंचितचे कार्यकर्ते दिसते, मला माहित आहे, मी गावातून काम करतो. सुखदुःखामध्ये फक्त वंचितचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्याला बळ द्या, बाळासाहेबांना सोबत द्या. आणि लोकशाही जीवन जर ठेवायची असेल, लोकशाही जीवन ठेवायचे असेल, संविधान जीवन ठेवायचं असेल तर या ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये कोण बोलतंय देशामध्ये? ते आदरणीय बाळासाहेब खमक्या नेता तोच बोलतात. म्हणून आपण हे ईव्हीएम मशीनचं हटवली पाहिजे आणि मतदान बॅलेट पेपरवर झालं पाहिजे अशा मागण्या घेऊन सभी जनताचा आग्रह बाळासाहेबांचा हात बळकट करण्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरतो. आणि काल रात्री भाऊनं मला फोन केला आणि भाऊनं सांगितलं की आज तुम्ही इथं आहात, राजगुरुनगरला जाऊ नका, तिकडच्या कार्यक्रमात इथं या, विश्रांतवाडीच्या बांधवासाठी भगिनीसाठी या. म्हणून मी भाऊच्या विनंतीला देऊन सकाळपासून मी तुमच्या 10ला विश्रांतवाडीमध्ये आलो. आणि जोपर्यंत तुम्हाला आपल्याला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. बांधवांना एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय शिवराय, घोषणा द्या. जय संविधान. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, मा सावित्रींचा, मा रमाईंचा, मा जिजाऊंचा, सावित्रीबाई तानाभाऊ साठ्यांचा, लहुजी साळव्यांचा, महात्मा फुल्यांचा, भारतीय संविधानाचा. आमतो जय भीम, जय भारत, जय संविधान.